जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जी अपेक्षा सैवार धर्म कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म रीतीचे अपेक्षा सळीवाय धर्म
अपेक्षा स्थळी वाढे धर्म देव दीक्षा निवावे धर्म कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म तिचे अपेक्षा निवावे धर्म दानावे ते वर्म बहु बहुबरी ऐसे भाविकांचे जोडे बहुबरी ऐसी भाविकांचे जोडे काळ नाही घडे जात वाया करुणी चिंतन करवावे आणि करुणी चिंतन करवावे आणि तो या झाला लोका नाव जगी बहुबरी ऐसे भाविकांचे जोडे बहुबरी ऐसे भाविकांचे जोडे काळ नाही घडे जात वाया तुका म्हणे ऐसे परोपकार तुका म्हणे ऐसे परोपकार त्यांच्या पायावरी डोई माझी त्यांच्या पायावरी डोई माझी बहुबरी ऐसे भाविकांची जोडी बहुबरी ऐसे भाविकांची जोडी बहुबरे ऐसे भाविकाची जोडी गडे दाखवा अडनाय गडे दाखवा ढोबार कुमारी ढोबार कुमारी तीर्थाची अपेक्षा स्थळी वाये धर्म 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 तीर्थाची अपेक्षा स्थळी वाहे 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 धर्म तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे 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 धर्म तीर्थाची अपेक्षा स्थळी वाहे 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 धर्म जानावे ते वर्म बहु पुण्य 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 बहु
बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी ओ दानवे तेवर बहु पुण्य 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 बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया 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 बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया काळ नाही घडी जात वाया काळ नाही घडी जात वाया
विठाला 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 तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐसे भाविकांची जोडी काढ नाही घडी जात वाजा करुणी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी बहुबरी ऐसी भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया तुका म्हणे ऐसे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी बहुबरी ऐसी भाविकांची जोडी थोडासा स्वर देत जा मध्ये काळ नाही घडी जात वाया ध्येयं सदा परिभवग्नमभीष्ट दोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं धृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदम पांडुरंगा करू प्रथम नमन बोलणं संपलं की एक हात देत थोडी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंघवे सारस्वता घवे जिघेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते खूण हाता जळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐसे भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया प्रस्तुत प्राप्त या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा
संतपर प्रकरणातला हा सर्वांच्या बहुतांश पाठातलाच अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थाची वाटचाल करणाराला त्या परमार्थाच्या वाटेमधलं वर्म सांगतात. नाम एखादा साधक भगवत प्राप्तीसाठी निघालेला आहे आणि त्या भगवत प्राप्तीसाठी निघालेला जो साधक आहे त्याला निश्चित भगवत प्राप्ती व्हावी, ज्या उद्देशानं अंतःकरणामध्ये जी इच्छा घेऊन तो वाटचाल करत आहे त्याला मध्ये कुठलंही व्यवधान येऊ नये ह्याच्या करता परमार्थामध्ये तुकाराम महाराज त्याला वर्म सांगतात. विठ्ठल विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, समर्थ सद्गुरु सखाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज, समर्थ सद्गुरु वासुदेव महाराज, संत श्रेष्ठ श्री भोजने महाराज, नारायण महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं गुरुवर्य भानदास बाबा यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्याच पारमार्थिक छायेखाली म्हणू आपण सर्वजण असा हे सोहळे साजरे करतो. त्याच्यामध्ये हा प्रगट दिनाचा सोहळा आहे. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा सोहळा सर्वीकडेच साजरा होतो. पण सर्वीकडे जरी साजरा होत असला तरी साधूच्या संगतीत काही वेगळा आनंद असतो. विठ्ठल विठ्ठल अनेक ठिकाणी सोहळे साजरे होतात, पण विशेषता ही आहे की संतांच्या सानिध्यात साधूच्या संगतीत सोहळा जर साजरा झाला, आपला जर परमार्थ वाढत असेल तर त्या परमार्थाला योग्य दिशा दिली जाते, योग्य वळण त्याला लागतं, आहे का नाही? म्हणून आपण गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण अनेक प्रकारचे सोहळे करतो. त्याच्यामध्ये हाही एक सोहळा आहे. अतिशय 2 द्विदिवसीय सोहळा आहे. आजचं कीर्तन आणि उद्याचा काला किंवा महाराजांच्या प्रगट दिनाचा उत्सव आणि उद्या प्रसाद वगैरे अशा प्रकारचे ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. आता बहुतांश ही वेळ म्हणजे झोपण्याची वेळ आहे, पण आता तुम्ही एवढ्या उत्साहात ऐकायला आलेले आहात की 1 तासभर आता सेवा तासभरात उरकू. 9 ते 11 अशी वेळ आहे कीर्तनाची. आता 9:30 अर्धा तास झालेला आहे. 10:30 पर्यंत आपली सेवा उरकण्याचा प्रयत्न करू. मध्ये मध्ये कोणी डोळे लावू नका. डोळे लावून ऐकणं हे काही चांगलं नाही बरं का, हे लक्षण चांगलं नाही. मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. मध्ये मध्ये काय आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणून आम्हाला आठवण्यासाठी ते विठ्ठल विठ्ठल नसते. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव नाही आम्हा सांगितले देवी. मग काय करा? महाराज म्हणतात म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे आपुल्या सोहिते. मध्ये मध्ये टाळी वाजवावीन, विठ्ठल विठ्ठल म्हणावं. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ताला वर्म सांगतात, भक्तीचं वर्म सांगतात. थोडक्यात परमार्थामध्ये पंथामध्ये वाटचाल करत असणारा जो कोणी साधक असेल त्याला निश्चित गंतव्य स्थान त्याचं प्राप्त व्हावं, इच्छित स्थान त्याला प्राप्त व्हावं, ह्याच्याकरता त्याला कोणतंही व्यवधान येऊ नये ह्याच्याकरता महाराज म्हणतात ते वर्म तुम्ही जाणून घ्या. तसेच महाराजांचे अभंग फार वेगवेगळ्या प्रकरणात आहेत. सर्व ज्ञाती मंडळी आहे आपण. महाराजांचे अभंग नामपर आहेत, महाराजांचे संतपर आहेत, अनेक अनेक प्रकारचे. सद्गुरु जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये त्याचं वर्गीकरण अनालिसिस त्याचं केलेलं आहे. वेगवेगळे अभंग आहेत पहा. नजर करे सोय जिंके बाबा दुर्ती तमासा देख लकड़ी फासा लेकर बैठा आगल ठगन बे काहे भूला एक देखत आखो मारत डांगो बाजार दमरी चमरी जोनर भुला सोही आगो हिलत काय नाही बुलावत किसे बाबा आप ही मत जाय कहे तुका उस असा के संग फिर गोते खाय. तुम्ही म्हणसाल आताच मोवाची तब्येत ठीक होती आणि एकदम कशी काय बिघडली, आहे की नाही? हे दरवेस मलंगाचे अभंग आहे. अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह भी करणे कोई अल्लाह करे सोय मर्द हो खडा फिर ना मर्द कुणे दिल अपने दिल को करना खुशी. असे अनेक अभंग आहे. एका खडीचे अभंग असे वेगवेगळे अभंग आहे. पण तुकाराम महाराजांचे कोणताही अभंग असू द्या, त्या तुकाराम महाराजांच्या अभंग मधलं आपल्याला गमक कळण्यासाठी केवळ महाराजांना शरण जावं लागल. तसं हे गमक कळत नाही. कारण की तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे ते स्फुट ग्रंथामध्ये येतात.
ग्रंथाचे दोन प्रकार आहेत तसे. सबंध भारतवर्षात किंवा पूर्ण जगभरात जेवढे ग्रंथ असतील ते दोन वर्गातच मोडले जातात. एक स्फुट ग्रंथामध्ये आणि एक आकर प्रकरण ग्रंथ. आकर प्रकरण ग्रंथ आणि स्फुट ग्रंथ एवढंच, या दोनच याच्यामध्ये सर्व ग्रंथ आहेत. मग आकर प्रकरण ग्रंथ कशाला म्हणा? तर आकर प्रकरण ग्रंथ त्याला म्हणा ज्याची संगती आपल्याला लावता येते. एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध लावता येणं ह्याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणता येईल. एका ओवीचा दुसऱ्या ओवीशी संबंध लावता येणं ह्याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणता येईल. कारण की आकर प्रकरण ग्रंथाचा विशेषच तो आहे, एक विशिष्ट प्रकरण सुरू झालं की ते पूर्ण होईपर्यंत त्याचा उपक्रम उपसंहाराधिक शास्त्र साधत असते. म्हणून आकर प्रकरण ग्रंथामध्ये संगती लावणं तेवढी सोपी जाती. कारण की आपल्याला म्हणता येत आहे की नाही, आपण सर्व वाचक आहात, फार ज्ञाती मंडळी आहे, फार जास्त सांगण्याची गरज नाही. त म्हणजे तपिलं म्हणणार नाही आपण, आणि त्या तपिल्यामध्ये तडका मारणार नाही व्यसनाचा, आहे की नाही. त म्हणजे तत्व मशी समजणारी आपण सर्व मंडळी आहे. म्हणून सांगतो, आपण गीता वाचता, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, हे म्हणत असताना आपल्याला म्हणता येतं की नाही, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धन. तुम्ही थोडा स्वर देत जा राव, ते पकवायचं तर काही मिळ नाही. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. राजू काय करतील. यत्र यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नितिर्मतिर्मम. असं म्हणता येतं आपल्याला, कारण की ज्ञानोबा बोलतात स्वतः, अध्याय ते अध्याय प्रसवी, एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला जन्म देतो. तुम्ही जर बारकाईनं जर बघितलं असेल तर 9वा अध्याय वाचा. 9व्या अध्यायामध्ये जिथं दैवी संपत्ती आसुरी संपत्तीचं थोडक्यात वर्णन भगवंतानं केलं, तोच आसुरी संपत्तीचा दैवी संपत्तीचा विषय 16व्या अध्यायात मुक्त कंठानं ज्ञानोबारांनी छेडलेला आहे. अभयम सत्व संसिद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्चैज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस् त्याग शांतिरपैषुणम दया भूतेष्वलोलुत्वम मार्धवमृतचापलम तेजक्षमा धृते शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवम विजातस्य भारत किंवा दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपन्नमासुरीम. अनेक प्रमाणात सांगता येईल. महाराज बोलतात की नाही, थोडं कमी झालं का? आकर प्रकरण ग्रंथाचा विषय चाललाय. आकर प्रकरण ग्रंथ एका ओवीचा एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध लावता येतो आपल्याला, किंवा आपण म्हणताना म्हणतो, आपण सर्व पारायण करणारी मंडळी आहे, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आहे का नाही. हे म्हणताना आपल्याला हेही लक्षात घेता येतं, आता पुढत पुढत पुढती या ग्रंथ संपत्ती सर्वाभूती सर्वा सुखी संपूर्ण होईजो, आहे की नाही. एका ओवीचा दुसऱ्या ओवीशी संबंध लावता येणं याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणा. पण तुकाराम महाराजांचे अभंग तसे नाहीत. पहा, तुकाराम महाराजांच्या आपल्या सर्वांच्या प्रमाणे पाठातल्या आहेत. महाराजांचा एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी काही संबंध नाही. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज फार सुंदर बोलतात, आहे की नाही. जन्मासी येवोनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे बोलतात की नाही महाराज. हो, एकदा म्हणतात बाबा पंढरीला जा, जन्माला आले ना पंढरपूर पहा, आणि एका अभंगात म्हणतात ठाईत बसून करायचं चित्त
मला कधी साहेब जावे वनांतरा, कुठंच जाऊ नका, तीर्थाला जाऊ नका, कुठंच जाऊ नका म्हणले, आहे की नाही? काय अर्थ लावणार? एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी विरोधाभास दिसतो. किंवा आपल्या पाठातले प्रमाण द्यायचे झाले तर महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, आहे की नाही? एकाच चरणाचं पहा काय भाव आहे. शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, असं म्हणणारा अभंग त्याचं ध्रुवपद असं आहे, शरीर उत्तम चांगले, हो शरीर सुखाचे हो सुने. आता याचं ध्रुवपद जर माहित नसलं तर इथं तोडायची चाला. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे तिथल्या तिथंच तोडायचं. ध्रुवपद माहित नसलं तर तुमची झाकलेली झाकली 1.25 लाखाची पाठ नसलं काय कालं दुसरं ध्रुवपद प्रत्येक अभंगाचं पाठ नसतंय. ते तिथल्या तिथंच गुरुवारी बोधे बाबांनी सांगितलेली चाल आहे, तिथंच तोडायची म्हणले बुवा, जास्त लांब व्हायचं नाही बरं का. एका चरणामध्ये सांगतात शरीर उत्तम आहे आणि दुसऱ्या चरणात सांगतात शरीर दुःखाचं आहे. याला विरोधाभास म्हणतात, याला व्यत्यासही म्हणतात. याच्यामध्ये शास्त्रामध्ये फार सुंदर चिंतन आलेलं आहे. व्यत्यासाचा उदाहरण तुम्हाला सांगतो. जसं बाळ्या सावलीत मर. आता मर शब्दाचा अर्थ मर घ्यायचा का जग घ्यायचा? काय घ्यायचं तुमच्या हिशोबाने? त्या आईला मरा वाटते का पोरग? मग जर मराच वाटत असेल तर उन्हात मेलेलं काय वाईट आहे? सावलीत कशाला, उन्हातच मोरू दे ना, आहे की नाही? म्हणजे मर शब्दाचा अर्थ जग आहे, त्याला व्यत्यास म्हणतात. तुमच्या पाठामध्ये फार सुंदर, तुम्ही गवळणी फार सुंदर म्हणतात, आहे की नाही? ते आठवलं तर सांगतो पहा, फारच सुंदर गवळण आहे. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिला, का घात करू वधीसी सकडा. आता ते आवाज तेवढा जात नाही, 2-2 खडे मारल्यावर तेवढं काही जात नसते का? अक्रूरा नाव तुझे धैसीच करानी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. फार सुंदर आहे गुरुरे परमेश्वर महाराज साहेबांची चाल आहे, फारच सुंदर गात होते हे लोक. काय महाराज हे पा, आयुष्य यांनी परमार्थात घालवलं, त्यांच्यामुळे हा परिणाम आहे की इथं जंगलात परमार्थ होतो. विठाला 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 महाराज बोलतात पहा, तुझे नाव तैसीच करणी. नाव कसं आहे? अक्रूर. अ म्हणजे नाही आणि क्रूर म्हणजे क्रूर, जो क्रूर नाही तो. आणि काय म्हणतात पुढे? अक्रूरा तुझे नाव तैसीच करणी, अक्रूरा चांडाळा. चांडाळा म्हटलं त्याला व्यत्यास म्हणतात शास्त्रामध्ये. विरोधाभासाचे अभंग आहे. एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी, एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी विरोधाभास नाही. महाराजांचे अभंग तर फारच सुंदर आहे. महाराज म्हणतात, रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी, परिणाही भाकरी भक्षावया, लोढे बालिस्ते पलंग सुपती, परिणाही लंगोटी नेसावया, कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परिणाही राह्यास ठाव कोठे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परिणाही कोणाचे गुन्हे पुरे. महाराज म्हणतात, अरे आमच्या घरी काय आहे? महाराजांना विचारलं, हो तुमचा टर्नओव्हर किती आहे, किती इन्कम आहे तुमचं वर्षाचं, किती इन्कम आहे, किती पैसे मिळतात तुम्हाला, 1 लाख 2 5 10 20 लाख रुपये? महाराज म्हणले, अरे 1 लाख 2 काय विचारतो, रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी, मोजता येणार नाही एवढी संपत्ती आहे. पण काय करावं म्हणले, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, खावे आम्ही कुणीकडे जावे, खावे आम्ही कुणीकडे गावात राहावे, गावात राहावे कोण भोळे, गावात राहावे कोण भोळे. महाराज म्हणतात, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याकडे, चित्राचा आश्रम उंदीर कुडवाडी, धननाम जोडी देवाची झडझडीत भिंती भांड. किती प्रमाण सांगतात महाराज, इतके सुंदर सुंदर प्रमाण. महाराज म्हणतात, आमच्या घरी खायला काही नाही हो, आम्ही तर राजे त्रैलोक्याचे आहे, पण राहावं कुठे हे कळत नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली. याला विरोधाभासाचे प्रमाण म्हणतात. मग कहो, तुकाराम महाराजांचे एवढे कठीण प्रमाण असताना, एवढे कठीण अभंगावर परस्पर अर्थ कळणारे नसताना, मग तुम्ही अट्टहास कशा करता?
तर त्याचं एक कारण आहे. पहा, तुकाराम महाराजांचे अभंग घेण्याचं कारण एक आहे की जसं गाईला वासरू कायम हुंदके देत राहतं, जसं जसं ते हुंदके देतं तस तशी गाय पाना सोडती, तद्वत तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा स्वतः बोलतात की नाही, अहो तानयाचे लागता झटे, तै अधिकचे पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे आहे की नाही. तद्वत आपण अभंगाला जपत राहावं, अंतःकरणामध्ये सद्भाव धरून अभंगाला शरण जावं. गुरुवर्य बोधे बाबा तर फार सुंदर सांगायचे, म्हणले 100 वेळा अभंगाला शरण जा, 101 वेळा तुम्हाला तो अभंग अर्थ प्रकट केल्याशिवाय तुमच्या अंतःकरणात राहणार नाही. अशा प्रकारे महाराज म्हणतात. म्हणून किंवा हरपले आपण पे पावे, ते या संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हे अभंगाचं वर्म आहे, अर्थ कळण्याचं हे वर्म आहे की अभंगाला शरण जा. हो, काया वाचा मनानं त्या ज्ञानेश्वरीला शरण जा, असं अंतःकरणात धारण करा की बाबा ज्ञानोबारायच माझ्याशी प्रत्यक्ष बोलतात, तुकोबारायच माझ्याशी प्रत्यक्ष बोलतात. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा गजानन विजय वाचत असताना जणू काही महाराजच माझ्या पुढे आहेत, अशाच प्रकारे ती भावना आपल्याला करावी लागेल. त्याच्याशिवाय अभंगाचा अर्थ कळणार नाही. महाराज म्हणतात, हे पहा, असा अर्थ कळण्यासाठी अभंगाला शरण जावं. मग अभंगाला शरण जावं हे अभंगाच्या अर्थाचं वर्म आहे, तसं परमार्थाचंही एक वर्म आहे. महाराज म्हणतात, हे पहा, परमार्थिक वाटचाल करताय ना, परमार्थ किती दिवस केला याला महत्व नाही, तो कसा केला याला महत्व नाही. 1400 वर्षही भक्त आपल्याला दिसतात इथं, आणि 7 वर्षाची आईसाहेबही दिसते आपल्याला. 7 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 14 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 20 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराजही दिसतात, आणि 1400 वर्षाचे चांगदेव लोटांगणी येतानाही दिसतात की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, परमार्थ किती दिवस केला ह्याला काही किंमत नाही, तो कसा केला ह्याला किंमत आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, बाबा अरे काय देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी येला, अशा प्रकारे परमार्थ केला तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज म्हणतात, पोटासाठी संत झाले कलित बहुत, भरपूर लोक झाले गाजराची पुंगी, तैसे नवे झाले जोगी. महाराज अनेक प्रमाणाने बोलतात. महाराज म्हणतात, वर्म कळलं पाहिजे. काय आहे, शास्त्र सांगतो. पहा, शास्त्रकार सांगतात, कोणतीही वस्तू आपल्याकडे असावी, पण ती वस्तू असण्याच्या अगोदर तिचं ज्ञान असलं पाहिजे. कारण की वस्तूची सिद्धीच त्याने होते, वस्तूची अस्तित्व जे आहे ते ज्ञानाने होतं. तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांच्या हातचं काही एखादं काही तुमचं काय म्हणतात त्याला, ते शेतीचं उपयोगाचं डवरे वखर काय असेल नसेल, 5-20 खुरप मुरप काय असेल ते सर्व एखादं तुमचं मौल्यवान वस्तू तुमच्या घरात आडगडीत कुठेतरी पडलेली आहे. आडगडीत पडलेली वस्तू तुमच्या उपयोगाला केव्हा येईल बरं? आपल्या घरात ही वस्तू पडलेली आहे, आपल्याला तिची गरज आहे, हे ज्या वेळेला ज्ञान होईल त्यावेळेला ती वस्तू उपयोगाला येईल, आहे की नाही. नाही तर ती वस्तू उपयोगाला येणार नाही, फक्त भारच होईल तो तुम्हाला वाहण्याचा, आहे की नाही. किमर्थम चयम कुर्वन्ति वस्तूनां भारकारो वै येन वस्तू नियोजते तर ज्ञानम प्राप्नुयात आदौ. किमर्थम, कशा करता बाबा, हे संसारिक लोक शास्त्रकार सांगतात. चाणक्य महाराज फार सुंदर सांगतात की कशा करता हे लोक फार वस्तूचा संग्रह करतात, पण वस्तूचा संग्रह करत असताना येन वस्तू नियोजते, कशा करता वस्तू नियोजन करतो त्याचा अगोदर ज्ञान करून घ्या, आहे की नाही. गाडी असावी क्षितिज महाराज का चालवता यावी, आहे की नाही. हो, नाही तर दारात थार उभी आहे, तू का म्हणे थार, आहे की हो, थार उभी आहे, पण ते चावी कुठं लावावी कळत नाही, आहे की नाही. हो, पण 5-50 हजाराचा पखवा जाणला आणि त्याला नेमकं स्वर दे म्हणलं की तो धुमाचंच पान वाजवतो. आता काय करायचं त्याला, काय नाही राजू महाराज. त्याचं वर्म कळलं पाहिजे. वस्तूचं वर्म कळलं नाही तर आपल्याला उपयोग होत नाही. तद्वत आपण जी भक्ती करतो त्याचं वर्म जर कळलं नाही तर आपल्याला उपयोग होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरणानेच जर सांगायचं झालं तर माऊली म्हणतात की या टाकडीमध्ये एक भिकारी चाललेला आहे अशा आश्रमाच्या पुढून, आणि टाकडीमध्ये भिक्षा मागायची आहे, दुपारचा वेळ आहे, ऊन तापत आहे. आता कोणीतरी काय देईल का मला, सकाळपासून काही जेवलो नाही, 2 दिवस झाले 2 दिवस झाले काही खाल्लं नाही, कोणी काही देईल का नाही मला, अशा प्रकारे इच्छा करतो. आणि इच्छा करत असताना त्या झाडाखाली तो विश्रांतीला बसतो. ज्या झाडाखाली विश्रांतीला बसतो ते झाड कल्पतरूच आहे. आता वास्तविक कल्पतरू असं आहे, कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. अंतःकरणामध्ये इच्छा व्हावी आणि ती अव्यवहित उत्तर क्षणी पूर्ण करावी, हे वस्तू सामर्थ्य शक्ती कल्पतरू मध्ये आहे.
पण असं जरी असलं तरी त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसला. पण महाराज म्हणतात कल्पतरू तडवटी नाही. बरोबर आहे, जो कोणी बैसला हे बरोबर आहे तुमचं, पण त्याला त्याचा महिमा कळला नाही ना. त्याला काहीच ऊन नाही, त्याला ऊन नाही, पण ते कल्पतरू कळला पाहिजे ना त्याला. कल्पतरू तळवटी बैसोनी झोडी देत असे गाठी का निदैवने गे किरटी दैन्याची करू. महाराज म्हणतात त्यांनी नुसती गाठी दिली जोडीला आणि विचार करतो मला कोणी काही देईल का. 2-5 दिवस झाले काही खाल्लं नाही. ज्ञानोबा पुढे बोलतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आंधळा या टाकडीमध्ये आणि भिक्षा मागायला निघालेला आहे. पण भिक्षा मागत असताना हातामध्ये पात्र आहे, डोळे नाहीत, दिसत नाही व्यवस्थित, गल्लीने जात आहे आणि एखादं घर मिळेल का बाबा, काही मिळेल का म्हणून आवाज देतो. तेवढ्यात त्याचा पाय एका दगडाला लागला, ठेस लागते, हातातलं पात्र बाजूला पडतं, आंधळा बाजूला पडतो आणि विचार करतो अरे या टाकडीतल्या लोकांना काही कळते का. अरे आमच्यासारखे आंधळे लोक कसे चालावे, किमान वाटेतले दगड धोंडे तरी बाजूला करावे की नाही. आणि म्हणून आपण पडलो, आता याच्यानंतर दुसरं कोणी पडू नये ह्याच्याकरता हाताने दगड चाचपतो आणि त्या दगडाला शोधतो आणि तो दगड उचलून बाजूला ठेवतो. तो दगड चिंतामणी आहे. चिंतामणी दे चिंतिली या. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज बोलतात. आता वास्तविक चिंतामणी प्राप्त झाला नाही का. प्राप्त झाला, पण झालेला प्राप्त चिंतामणी उपयोगितेच्या अवच्छेदकानं त्याला उपयोगिता झाली नाही. फलत्व अवच्छेदकानं चिंतन करता येत नाही महाराज त्या विषयाचं. कारण की फलत्व अवच्छेदकानं चिंतन करावं तर त्यांना चिंतामणीचं त्याग करू नये, त्यांना चिंतामणी जवळ ठेवावा. पण महाराज म्हणतात त्याला वस्तू प्राप्त झाली, वस्तू कळली नाही. तद्वत आपल्यालाही परमार्थ प्राप्त झाला, संत प्राप्त झाले, ग्रंथ प्राप्त झाले, पण आपल्याला मात्र जर वर्म कळलं नाही त्याचं तर संत ग्रंथ तीर्थ काहीही प्राप्त होऊ द्या उपयोग होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे किंवा फार शास्त्र तर फार सुंदर सांगते. शास्त्र म्हणते त्या मलयगिरी पर्वतावर एक म्हातारी राहत होती आणि ते म्हातारी मलयगिरी पर्वतावर हिवाळ्याचे दिवस आहे. आता ते वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चंदन जे आहे ना ते मलयगिरी पर्वतावर 52 नावाचं चंदन मिळते म्हणतात. मला माहित नाही, तुम्ही गेले तर आणू एक दिवस. शेवटी 1 लाख का होईना घेऊन येऊ आपण बरं का. महाराज म्हणतात तिथं 52 नावाचं चंदन मिळते आणि ते चंदन उघडून आपल्या जर तळ हाताला, तळ पायाला, मस्तकाला जर लावलं तर ताप क्षमवण्याचं काम ते चंदन करते. पण त्या म्हातारीला ते चंदन आहे हे माहितच नाही. ऐक नाही. भिल्ल पुरंदरी चंदन तरुते इंधनम काष्ट कुरुते. किंवा प्रयागे काय कुपे स्नानम आचरे, प्रयागवासे कुपे स्नानम आचरे. त्या प्रयागाला आपण इथून जाऊन आंघोळ करतो, तिथले लोक तिथल्या नळावर आंघोळ करतात. तिथं त्यांना किंमत नाही त्याची, वर्मच कळलं नाही त्यांना. ऐक नाही. तुकोबारायचे तर फार सुंदर उदाहरण आहेत. महाराज म्हणतात एक श्रीमंत व्यक्ती आहे, हिऱ्याचा व्यापार आहे, 50-50 नोकर आहे. एका नोकरावर त्याची प्रीती आहे की अहो रामभाऊ फार प्रामाणिकपणाने काम करता हो तुम्ही, आणि म्हणून मी तुम्हाला 2-5 हिरे देऊ केलेले आहेत. हे हिरे घेऊन जा, तुम्हाला महिन्याचा पगार मी देतोच, पण हिरे घेऊन जा. तो म्हणला हे पहा मालक, हे पहा एवढ्या दिवस प्रामाणिकपणानं काम केलं ना, हे दगड धोंडे घेण्यासाठी का. आम्हाला पैसे 2 रुपये जास्ती वाढून द्या, पण हे दगड धोंडे आम्ही घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तो हिरा वास्तविक प्राप्त नाही झाला का त्याला. अहो त्याची जन्मजन्मांतरीची दारिद्र्य दूर होईल एवढ्या त्या हिऱ्याची अमोल किंमत. पण ते अमोल किमतीचा हिरा प्राप्त होऊनही उपयोग झाला नाही, कारण की वर्म कळलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. का म्हणे हिरा पारखिया मुढागारा, पारखिया मुढागारा, पारखिया
म्हणतात आळतास, बर का. या आळतासामुळे बैल दुसऱ्याच्या धुऱ्यावर जात नाही आणि त्या धुऱ्याच्या बद्दल भानगड कोर्टात जात नाही आणि त्याच कोर्टाच्या त्या भानगडीत तेच वावर जात नाही. आलं का लक्षात तुमच्या? आळतास घेत जा राजू पाटील. बरं, विठाला 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 महाराज म्हणतात बाबा तुका म्हणे हिरा पारखिया मुढा गारा. तुका म्हणे हिरा पारखिया, थांबा, आणि मुढा गारा. महाराज म्हणतात अज्ञानी माणसाला त्या गारगोट्यात दिसतील, आंधळीया हाती हिरा गाराची तो सारी का. महाराज म्हणतात ऐक नाही, घणाची या घाई पोटी शिरे हिरा सांडुनीने धीरा. अनेक प्रमाणात हिऱ्याबद्दल 15-20 प्रमाण गाठ्यात आलेले आहे. फार सुंदर काढले होते, पण आता ते तेवढं आठवलं तेवढं सांगतो बरं का. महाराज म्हणतात हिरा कळला नाही. महाराज ऐक नाही, अवर्म कळलं नाही हिऱ्याचं. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, तुकाराम महाराजांचाच दृष्टांत आहेत. महाराज म्हणतात एक बाई, अक्षय तृतीयेचा दिवस आहे, शेजारीने जेवायला बोलवलं. सपरिवार या संतोष भाऊ जेवायला, आणि शेजारीने जेवायला बोलवलं. आणि संतोष भाऊ तिथलं खीर बघितली, म्हणले का ग, म्हणले ठके आपल्या घरी अशीच खीर कर म्हणले. आणि त्या बाईनं सर्व ती खीरीची रेसिपी लिहून आणली शेजारींकडून, आणि खीरीची रेसिपी लिहून घेतली, सर्व व्यवस्थित, सर्व काय टाकायचं कधी काय करायचं ते सर्व लिहून घेतलं. 10 लिटर दूध आणलं. 10 लिटर मध्ये होईल ना, होईल का? तुम्ही म्हणलं तर होऊन जाईल. 10 लिटर दूध आणलं आणि 2च लिटर आळवून दूध केलं. ते 10 लिटरचं किती केलं, 2 लिटर. आणि कढाई ठेवली. आता ते बाई जर धोरणात आहे तर स्वयंपाक चांगला होतो, नाही तर डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. लय अवघड राहते ते, आहे की नाही. आणि तुम्हाला ते आयुष्यभर खावं लागते, हे लय अवघड आहे काम. आम्ही तरी इकडे या गावचं त्या गावला, त्या गावचं त्या गावला, आणि बाबा तर हातानच बनवतात, त्यामुळे थानच नाही. तुमचं लय अवघड काम आहे ते. बाई जर धोरणात निघली तर अख्खं आयुष्य सुंदर आहे, नाही तर लय अवघड काम आहे. बाई धुवून पिऊन वाहू घालते तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात त्या बाईनं कढाई ठेवली, 1 पावभर कांदा कापला, 1 पावभर लसण कापला, जे काय असेल ते, आणि 1 मोहरी जिरं वगैरे सर्व 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 साहित्य जो गोळा केलं, तेल चांगलं तापू दिलं. अगोदर काय टाकायचं, माता मावली आजीला माहिती आहे का अगोदर काय टाकायचं. मोहरी टाकली, थोडी थोडी मोहरी होऊ दिली, नंतर कांदा परतून घेतला, सर्व साहित्य टाकलं, वरून 2 लिटर दूध टाकून दिलं. आता खरं सांगा, वस्तू प्राप्त झाली का वस्तू कळली का वस्तूचं फलत्व अवच्छेदकाने चिंतन करता. महाराज म्हणतात हे पहा, वस्तू कितीही प्राप्त झाली पण वर्म कळलं नाही, म्हणून काय त्याचा उपयोग मात्र होणार नाही. तद्वत सिद्धांत हाच आहे. सिद्धांत एकच सिद्धांताचं चाललंय हे सर्व, की आपण भक्ती करतो पण भक्तीचं वर्म आपल्याला माहित नाही. म्हणून की काय, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अनुभव, ज्या अभंगाचा अनुभव महाराज बोलून दाखवतात, तो अनुभव आपल्याला काय येत नाही. आपण 1000 वेळा अभंग वाचतो. महाराजांनी ज्या नामस्मरणानं वैकुंठ गमन केलं त्याच नामस्मरणानं आपणही नामस्मरण करतो. आपल्याला का अनुभव येत नाही, त्याचा वर्म माहिती नाही. म्हणून विठाला विठाला फार सुंदर प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या बाईला वर्म कळलं नाही त्या स्वयंपाकाचं. मग काय झालं, महाराज म्हणतात ते रांधणं नुसता शिन झाला. तुका म्हणे वर्मने न ताजो रांधी, पाववी ते बुद्धी अवकळा, पाववी ते बुद्धी अवकळा. तुका म्हणे वर्मने न ताजे रांधी, पावता बुद्धी अवकळा, पाववी ते बुद्धी अवकळा. तुका म्हणे वर्म जाणितल्या विना, पावे करिता शीन सांडी मांडी, पावे करिता शीन सांडी मांडी. तुका म्हणे वर्म जाणितल्या वेळा, करिता शीन सांडी मांडी, पावे कैलाशी दोन प्रमाण आहेत, दोनच चालली आहेत, सारख्या जोड चालली आहेत, जोड प्रमाण आहेत. महाराज म्हणतात तुका म्हणे वर्मने न ताजो रांधी, रांधणी शब्द विदर्भातलाच आहे. पाववी ते बुद्धी अवकळा. किंवा तुका म्हणे वर्म जाणितल्या विन,
पावे करिता शीन सांडी मांडी. महाराज म्हणतात सुग्रणीबाई चिता नाश केला, गुडतो घातला भाजीमध्ये, खिरीमध्ये हिंग, दुधामध्ये पोळ, चितेची उंगळ नाश केला. म्हणजे अर्थ असा आहे की वस्तू प्राप्त व्हावी, पण वस्तू प्राप्त होण्या अगोदरही तिचं ज्ञान असलं पाहिजे. तद्वत आपल्याला सुद्धा परमार्थ प्राप्त झाला, हे स्थळ प्राप्त झालं, पण प्राप्त झालेल्या स्थळामध्ये आपण वर्म जाणलं पाहिजे. आपल्याला धर्मवान व्हायचं आहे, पुण्यवान व्हायचं आहे. महाराज म्हणतात हे पहा, एक काम करा गड्या, जास्त पुण्यवान व्हायचं असेल, धर्म तुमच्याकडून घडायचा असेल तर कुठंच जाऊ नका, तीर्थाला जाऊ नका, कुठंच जाऊ नका, एका स्थळात बसा, एका स्थळात बसून राहा. तुमच्याकडून धर्म घडेल, तुमच्याकडून मोठं काम होईल, धर्माचं काम होईल, आणि तुमच्याकडून पुण्यही घडेल. अभंगाचं पहिलं चरण. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, स्थळी वाढे धर्म. घेतच जा तुम्ही, ते आळाचं हे आता ध्रुपद आहे आपला, समजून चला बरं का. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. महाराज म्हणतात हे पहा, एका स्थळात बसून राहा, तुमच्याकडून धर्म घडेल, तुम्हाला बहुपुण्य होईल, हेच वर्म आहे, ते जाणून घ्या. महाराज म्हणतात तीर्थीची अपेक्षा, पदापदाचा विचार करू. तीर्थीची अपेक्षा तीर्थापेक्षा. आता इथं तीर्थ हे उपलक्षणानं आलेलं आहे, नुसतं तीर्थ शब्द आलेला आहे, बाकी काही शब्द आला नाही. पण महाराज म्हणतात उपलक्षणानं सर्वच घ्या. उपलक्षणानं काय काय घ्या? एक यज्ञ घ्या, होम घ्या, हवन घ्या, तप घ्या, तीर्थ घ्या, ऐक नाही, व्रत घ्या, वैकल्य घ्या, आणखीन काही काही साधना आहे, त्या साधनेपेक्षाही म्हणजे तीर्थापेक्षाही अनेक प्रमाण. की महाराज म्हणतात तीर्थापेक्षाही काय होईल? महाराज म्हणतात स्थळी वाढे धर्म, एका स्थळात धर्म आणखीन वाढेल. विशिष्ट स्थळात राहा, स्थळामध्ये आणखीन धर्मवान होसाल, पुण्यवान होसाल, हेच वर्म आहे बाबा, जाणून घ्या. अशा प्रकारे कारण की आपण जर थोडं चिंतन केलं तर तीर्थाला आपण गेलो का? काशीला गेले तुम्ही कधी? नाही? मग हाड घेऊन जाऊ तुमचे, शेवटी हाडकं आहे की नाही? महाराज म्हणतात काशीला जा. काशीला गेल्यानंतर काय होते? महाराज म्हणतात
ही काशी मोक्ष देऊन उदार काशी भोय कीर परी वेचने लागे शरीर ती गावी. है की नाही? तिला काशी मोक्ष देण्यासाठी उदार आहे, पण तिथं जावं लागते आणि मरावं लागते महाराज. मेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. मग आता काशीला जायचं तर दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट पहा, काशीला जाणं घडत नाही. बरं गेलो तर तिथं मरणं घडत नाही. हे विशेष आहे. किती काही लोक मरण्यासाठी काशीला गेले पण परत इकडे नातवाच्या भेटीला आली, इकडेच गचकलं बुडण, इकडेच तेरवीन दावण सर्व ओके झालं काम. हो, महाराज म्हणतात हे पहा, तीर्थाला जायचं ना 3 गोष्टी प्रामुख्याने लागतात. एक शरीर लागते, संपत्ती लागते आणि अवकाश वेळ लागतो तुमच्याकडे. या 3 गोष्टी तीर्थाला जाण्यासाठी लागतात. काही काही तीर्थ तर असे आहे पहा की तुमचं सर्टिफिकेट मागतात. ते अमरकंठ, ते अमरनाथ वगैरे तिकडे जर जायचं असलं तर ते -100 असते तापमान. मग ते डॉक्टरकडे जावं लागते आणि डॉक्टरनी सांगावं लागते की हे भाऊ तिकडे जाण्यासाठी योग्य आहे, तर मग त्याला जाता येतं. आहे का नाही? म्हणजे शरीर संपत्ती चांगली लागते. दुसरी गोष्ट, तीर्थाला जाण्यासाठी संपत्ती लागते, पैसा लागतो. आणि दोन्ही गोष्टी असल्या, शरीरही चांगला आहे, संपत्ती आहे, पण खायला वेळ नाही. हो महाराज, कधी जाता काशीला? ही अवघड झालं. किंवा यज्ञ करायचा असेल, यज्ञ करायचा, ओम सूर्याच्या महामन्योच्या मन्योपातायाच्या मन्युगृदेव्या हबाबे भो रक्षताम यद्राद्री ह्या बाब मगाज मनसा वाचा हस्ताभ्याम पद्भ्याम उदरे कृष्णारात्रि सदवलुंपदु यज्ञ दुरितमयि तमहमामृतयोनो सते ज्योतिषी जुहोमि स्वाहा. हे यज्ञाचे मंत्र आहेत. म्हणजे हे यज्ञाचे नाही, हे संध्येचे मंत्र आहेत. पण यज्ञामध्ये असाच बारकाव्यानं मंत्र उच्चार करावा लागतो. मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेळा, तुकाराम महाराज बोलतात. म्हणजे मंत्राला बारकावा आहे. होता जो असतो, यज्ञ करून घेणारा असतो, तोही तशा प्रकारे बलवान लागतो, पुण्यवान लागतो. आणि आपल्याकडूनही काही दोष घडू नये, फार बारकावा आहे. कर्मामध्ये आहे, यज्ञामध्ये आहे, तीर्थामध्ये आहे. काशीला तुम्ही जर गेले ना आता अशा वेळेस, तर तिथं फार थंडगार पाणी असते. पहा, तिथं जर एखादं 60-70 वर्षाचं म्हातारं नेलं आणि ते जर गंगेत बुडवलं तर मोक्ष प्राप्त होईल, पण म्हातारा घरी येणार नाही. जाळंधूर संघच तिकडे त्याचा. सुचित्वे सुचि गंगा होय, पाप ताप ही जाय, परी तेथ आहे बुडणे हिमवंत दोष खाये, परी जीविताचे हानी होये, तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हिमवंत दोष खातो. हिमालयात गेले तर तुमचे दोष सर्व नाहीसे होतात, पण अगोदर कार्यासहित कारणाची निवृत्ती होते, म्हणजे तुम्हीच नाहीसे होता आणि मग दोष नाहीसे होतात. हो, तिकडच खपावं लागतं आपल्याला, महाराज म्हणतात. म्हणजे तीर्थापेक्षा ना इतर काही साधनापेक्षाही एका स्थळात बसून राहा, तुम्हाला धर्म वाढेल तुमच्याकडून. धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभिः इति धर्मः अभ्युदय निश्रेयस्स धर्मः. भाष्यामध्ये फार सुंदर शंकराचार्यांनी व्याख्या केल्या आहे. ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करून देते त्याला धर्म म्हणा, स्वतःच कर्तव्य कर्म त्याला धर्म म्हणा. अलीकडे हिंदू मुस्लिम वगैरे अमके तमके धर्म हे धर्म नाही. ज्ञानोबारांनी कधी याला धर्म म्हटलं नाही. ज्या तन से मुझे कछु नहीं प्यार, असत के हो हिंदू धेड चांभार, अनेक प्रमाण सांगता येतील महाराज. हो, महाराजांनी तो फार सुंदर बोलत आहे की नाही. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मतभाशी. हा विशेष आहे संप्रदायाचा. कबीर, मोमीम, लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानो पात्रा खोदो पिंजारी तो दादू भजनी अभेदो हरीचे पायी. इथं धर्माची व्याख्या काय करता, स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धिम लभते नरः. हाच धर्म घ्या, कारण की ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रम विचार करणे. वानप्रस्थ तरी संयोगी, या अभंगात सर्वांचे धर्म सांगून दिलेला आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रम विचार करणे, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यास तो त्या संकल्पाचा, परमहंस तरी जाणे सहज वर्म तेथे या ते धर्म कुळ नाही, बोले वर्म जो चाले यावी रहे तो जाना पती तो तुका बोले. अशा प्रकारे श्रुती बोले, अनेक अनेक प्रमाणात महाराज म्हणतात. म्हणजे धर्म काय आहे तर तुमचं स्वतःच कर्तव्य कर्म. पत्नी असेल तर पतिव्रता तिचा धर्म आहे.
आई असेल तर मातृत्व तिचा धर्म आहे, वडील असतील तर पितृत्व त्याचा धर्म आहे, आणि मुलगा असेल तर पुत्रत्व त्याचा धर्म आहे. त्याने त्या पुत्राप्रमाणेच वागावं, आई वडिलांची श्रद्धेनं सेवा करावी. महाराज म्हणतात धर्म आहे हा धर्म आपल्याकडून घडेल. एका स्थळात राहा, पुण्यवानही होता येईल. कारण की वर्म हे दोघांनाच माहिती आहे. पहा, एक तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वर्म माहिती आहे, आणि संतांना वर्म माहिती आहे. म्हणूनच महाराज अभंगात सांगतात की नाही, जाणावे ते जाणून घ्या बाबा, तुम्ही मी सांगतो तुम्हाला जाणून घ्या. कारण की महाराजांना माहिती आहे भगवंताला वर्म माहिती आहे. एकदा रुक्मिणी आई साहेब फार आग्रह करत होत्या. म्हणले माघ महिना चाललेला आहे, पवित्र दिवस आहे, उद्या सप्तमी आहे, आज षष्टीचा हे आहे, उद्या महाराजांचं प्रगट दिन आहे, आणि अशा पर्व काळावरती भीमाला भोजनाला बोलावून घ्या म्हणले. रुक्मिणी आई साहेब भगवंताला म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अगं म्हणले रुक्मिणी, त्या बुवाची तारीख आपल्याला परवडणारी नाही, त्याचे लय खडे असतात म्हणले, त्या बुवाची कशाला तारीख घेती. तो भीमसेन बेतू झाला असे सेना तू. ज्ञानेश्वर महाराजला बेथू म्हणलं, त्याला आडदांड, त्या बेथू शब्दाचा अर्थ आडमुठ केलेला आहे असा तिथं. म्हणजे त्या भीमाची तारीख घेऊ नका म्हणून भगवंत आग्रह करत होते. नाही, रुक्मिणी आई साहेब त्यांना कायम हे म्हणायचे आहे की हे नाही म्हणले, एकदा भीम आलाच पाहिजे आपल्या घरी, काही हो. कारण की साधू आहे, आपल्या घरी एखादा साधू भोजन केलं पाहिजे त्याने. आणि मग भीमाची तारीख घेतली महाराज, आणि घेतल्यानंतर हे 50 पोत्याचा भंडारा केला, अख्खा एकट्यानेच खाऊन टाकला. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मविदम भस्मसात कुरुते तथा. अशा प्रकारे भीमानं सर्व 50 पोते खाऊन टाकले. अख्ख्या राण्या कामाला लागल्या. बेसन कर, कोणी पिठलं कर, कोणी चपात्या कर, सर चपात्याही संपल्या, पिठलंही संपलं, सरच संपलं. सर्व राण्या गेल्या भगवंताकडे. महाराज हे पहा, कृपा करा, कारण की तुम्हालाच हे सर्व माहिती आहे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चढत असे देणे परमात्मेने. असे तुम्ही करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न आहात. आम्हाला या संकटातून वाचवा. हा भीम काय थांबत नाहीये. एका राणीला डोकं होतं भगवंताच्या, ती जांबवंती, ती म्हणली, ओ भीमा, अरे म्हणले जेवणाच्या मध्यंतरी थोडं पाणी पित असतात. भीमैले जाली होता. तो म्हणला, अहो म्हणला अर्ध जेवण तो होऊ द्या. किती 50 पोते खाल्ल्यानंतर तो म्हणला अर्ध जेवण तो होऊ द्या. अशा प्रकारे महाराज भगवंतानं मग शेवटी सांगितलं, म्हणले हे पहा, एक काम करा, हा लाडू घ्या, हा गऱ्याचा रव्याचा लाडू घ्या, भीमाला सांगा हा कोणती मातेचा आहे. महाराज तेवढा लाडू भीमानं खाल्ला. तो म्हणतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, धन्योहम कर्तव्यम किंचित मे न विद्यते, धन्योहम प्राप्तव्यम मध्य संपन्नम, मध्य सर्व संपन्न. मला काही कर्तव्य राहिलं नाही. तृप्तीचा ढेकर दिला त्याने. हे वर्म कुलाला माहित होतं, भगवंताला माहित होतं. तसंच भक्तीचं वर्म तुकाराम महाराजांना माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला माहिती आहे की नाही. तुका म्हणे त्याते कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याते कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे. जय जयवंती फार सुंदर आहे बोधेबाबांच्या आवडीचा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा. शंकर सारंग, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा. परत आता जिथली गाडी तिथं नेऊन सोडावं लागेल ना. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म. फारच सुंदर आहे महाराज. ह्या चालीला गुरुवर्य बोधेबाबांच्या कंठाचा स्पर्श झालेला आहे. ह्या वारकरी चाली आहेत, हे सर्व वारकरी मंडळी आहे. ह्या वारकरी चाली जपणारी मंडळी आहे, म्हणून ह्या आठवल्या. पहा, महाराज म्हणतात, आम्हाला वर्म माहिती आहे बाबा, जाणून घ्या, एका स्थळात राहा. बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं. आतापर्यंत या टाकडीच्या नानखेडची शिव कधी वलांडली नाही. गेलो तर फक्त सासरवाडी आणि घर ते सासरवाडी, सासरवाडी ते घर, याच्यापेक्षा कुठेच गेलो नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं, इथं धर्म वाढतो आणि पुण्यवान होता येतं. महाराज म्हणतात, अरे बरोबर आहे, धर्मही वाढतो आणि पुण्यवान होता येतं, पण एका अटीवर,
जिथं तू राहतो ना बाबा त्या स्थळामध्ये संतांचा सहवास असला पाहिजे. तुम्ही ज्या स्थळात राहता त्या स्थळात संत वास्तव्याला नाही संत ज्या स्थळामध्ये राहतात त्या स्थळात तुमचं वास्तव्य असलं पाहिजे. त्याच्याशिवाय धर्मही वाढणार नाही, पुण्य होणार नाही. जर संतांच्या सानिध्यात असाल तर मात्र तुमच्यावर काळही बळ करणार नाही आणि तुमचा एक क्षण वाया जाणार नाही. अभंगाचं दुसरं चरण बोला. बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया. बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया, काळ नाही घडी जात वाया. बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. बहुबरी ऐसी भाविकांची जोडी. महाराज म्हणतात काळ नाही घडी जात वाया. ज्या स्थळामध्ये आपण राहतो त्या स्थळात संतांचं वास्तव्य असावं, संतांच्या चरणाशी राहावं. त्याच्याशिवाय धर्मही घडणार नाही आणि पुण्यही होणार नाही. महाराज म्हणतात जर तुम्हाला पुण्यवान व्हायचंय, धर्मवान व्हायचंय, धर्म तुमच्याकडून घडावा असं वाटतो, ज्ञानेश्वर महाराज तर फार सुंदर सांगतात, ज्या स्थळामध्ये साधूचं वास्तव्य असते ना, अभ्यास आपण याते करी ज्ञानोबा बोलतात. आपोआप अभ्यास होतो, आपोआप परमार्थ होतो, आपोआप काकडा होतो. ऐक नाही हो, साधूच्या सहवासाचा परिणाम आहे. महाराज म्हणतात म्हणून आपण ज्या स्थळात राहतो त्या स्थळात एक आटीवर राहावं. एक बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, भाविकांची जोडी बहुबरी असा एक अर्थ करा आणि बहुभाविकांची बरी जोडी असा एक अर्थ करा. बरी म्हणण्यामध्ये फलत्वावच्छेदकानं चिंतन करा, फळ प्राप्त होईल म्हणून बरी. आणि जोडी म्हणजे संगती. जोडी या शब्दाचा अर्थ आहे संगती. अशा अनेक भाविकांची संगती करा किंवा भाविकांची संगती करा की बाबा ज्या भाविकांच्या संगतीत राहून आपल्याला सहज परमार्थ प्राप्त होईल. ऐक नाही, भाविक म्हणजे भक्त घ्या, संत घ्या. इथं भाविक शब्दाचा अर्थ संत आणि वरती जो धर्म शब्द आलेला आहे पहिल्या चरणामध्ये, त्या धर्म शब्दाचा अर्थ असा सामान्य धर्म न घेता भक्ती हाच धर्म घ्या. कारण की भक्त खाली जर संत असतील तर संतांचा भक्ताचा धर्म हा भक्ती धर्म आहे. म्हणून आपल्याकडून जर भक्ती वाढायची असेल आणि त्याच्याकरता जर लागणारं पुण्य वाढवायचं असेल तर संतांच्या सानिध्यात राहावं. महाराज म्हणतात बहुबरी ऐसी भाविकांची जोडी,
भाविकांची जोडी बरी आहे म्हणतात, चांगली आहे फलत्वावच्छेदकानं. दोन कारण या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आलेले आहे. महाराज म्हणतात काळ नाही आणि घडी वाया जात नाही. हो, दोन प्रकार. तसे तर 7 प्रकार आलेले आहे, अनेक बारीक सारीक प्रमाण आलेले आहे की गाथ्यामध्ये, की तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सानिध्यात काय होत नाही, काय काय होते हे सांगण्यासाठी तर अख्खा गाथा पुरणार नाही, पण काय होत नाही हे सांगा. व्यतिरेकाच्या भाषेनं बोललेले आहेत महाराज. काय नो हे केली तशाप्रमाणे, हो तशाप्रमाणे महाराज, ते व्यतिरेकाची भाषा आहे. सांगा ज्ञानेश्वरीत काय आहे, काय आहे म्हणलं की मग ते महिनाभरही सांगितलं तर संपल का? 4 महिने गुरुवारी चातुर्मास चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज सांगतात, संपते का ते? 13 पिढ्या सांगितल्या, संपत नाही ना ज्ञानेश्वरीत काय आहे म्हणून. पण जर ज्ञानेश्वरीत काय नाही असं म्हटलं तर मात्र एका वाक्यात संपलं की नाही? काय आहे ज्ञानेश्वरीत, अहो काय नाही सांगा, याला व्यतिरेकाची भाषा म्हणतात. महाराज म्हणतात बहुबरी ऐसी भाविकांची जोडी. अनेक कारण आलेले आहेत, संतांच्या सानिध्यात राहावं आपल्याला फायदा होतो. तसा 7 प्रकारचा फायदा मुख्यतः होतो. त्यातला 2 प्रकारचा फायदा गाथ्यात आलेला आहे, म्हणजे या अभंगात आलेला आहे. आणि इतर जे काही आहेत ते मी प्रमाण वेचून काढलेले आहेत, त्यातले आठवले तेवढे सांगतो. महाराज म्हणतात न पालटे एक भक्त भोळाची भाविक एरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे. भाविक हे अविनाशी आहेत म्हणून संतांच्या सानिध्यात राहा. हे भाविक शब्द आला ना अभंगात, तर भाविकाचेच प्रमाण देत आहे बरं का, हे लक्षात घ्या बारकावा. भाविक शब्द आहे म्हणून भाविकाचेच प्रमाण काढले, तसे अनेक प्रमाण आहे, पण भाविक शब्दच पाहिजे आपल्याला. नाही तर ते नाशिकच्या नाव्यासारखं सर्वांच्या डाळीला पाणी लावत बसायचं नाही बरं का. हो, कामापुरतच घ्यायचं. घरचं मेडिकल आहे म्हणून प्रत्येक डबीतली एक 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 गोळी जर घेतली तर मरावं लागेल ना, बरोबर आहे की नाही? ते औषध नाही होणार, ते विष होऊन जाईल. महाराज म्हणतात हे पहा, न पालटे एक भक्त भोळाचे भाविक येरा नाश आहे पुढे. असं पुण्य सरता उघडे. तुम्ही भीत नका जाऊ, जोरात द्या थाप, काही ताण नका देऊ, तुम्ही थापात मारा राजूबा काही ताण घेऊच नका तुम्ही, जसं असेल तसं, काही ताण नाही घेऊ, हे काय आपलं चालूच राहत बरं का. भाविक हे अविनाशी आहेत. आपण जर त्यांच्या सानिध्यात राहिलो तर आपल्यालाही अविनाशत्व प्राप्त होते, म्हणून संतांच्या सानिध्यात राहावं एक कारण. दुसरी गोष्ट, संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर देव प्राप्त होतो. सापळे हा देव तयाची हाती, आहे की नाही? भाविकांच्या हाती शहाणे मरती तरी नाही. सापळे हा देव भाविकांच्या हाती. जो भगवंत आहे त्या भगवंताला जर सापडवायचा असेल तुम्हाला तर सद्गुरु गजानन महाराजांच्या, सद्गुरु श्रीराम महाराजांच्या, सद्गुरु सखाराम महाराजांच्या सानिध्यात राहावं लागेल. वासुदेव महाराजांच्या, भोजने महाराजांच्या, अशा महापुरुषांच्या सानिध्यात राहावं लागेल. त्याच्याशिवाय भगवंत प्राप्त होणार नाही. सापडे हा देव भाविकांचे हाती शहाणे मरती तरी नाही, ज्ञानेश्वर महाराज बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, ऐक नाही. बरं, एक कारण, एक भाविक अविनाशी आहेत म्हणून त्यांच्या सानिध्यात राहावं, म्हणून बरी आहे जोडी. दुसरी गोष्ट, देव सापडतो हे एवढं ठीक आहे, पण को देव सापडतो पण देवावर सत्ता बित्ता काही करता येते का? महाराज म्हणतात तुका म्हणे कर्मे धर्मे नाही हाता, तयावरी सत्ता भाविकांची. कर्मानं धर्मानं हातात येत नाही हा, हो ज्ञानानं तर अजिबात येत नाही. जाणीव जेतन गे विचार मागुता पावलीने घे, तर्कू आईने घे अंगी जयाचा. महाराज म्हणतात थोरपण पर हा सांडीजे, उपपत्ती आघवी व्योत्पत्ती आघवी विसरीजे. जगा दाखोटे होय जे तई जवळी कमाजी. महाराज म्हणतात जगा दाखोटे होय जे तई जवळी कमाजी. इथं शहाणपणा चालत नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे कर्मे धर्मे नाही हाता, तयावरी सत्ता भाविकांची. भाविकांची सत्ता आहे त्याच्यावरती, आहे की नाही? स्वतः तुकाराम महाराज सुद्धा बोलतात की नाही, हा देव आमचा अंकित आहे म्हणतात, आहे की नाही? हो, आम्ही तर आहे पण आम्ही बडियाचे अंकित, आम्ही तर आहेच त्यांचे अंकित, पण आमचाही देव अंकित आहे. आम्ही धाडीला तेथ जाय पायकू जैसा, अशा प्रकारे त्यांची सत्ता या भगवंतावर राहते. किंवा या भगवंताला सुद्धा भाविकच आवडतात. हो, भगवंताला विचारा, आनंदाचे फेरे माझी घालून या हरे, एक घाली ती हुंबरी वाती शिंगे पावे, वाकडे बोबडे पुढे मुळे एक लुडे, कृष्णा आवडती पुढे बहु भाविक हे.
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. बाळक्रीडेत फार सुंदर आलाय. कृष्णा आवडती पुढे बहु भाविक. भाविक आवडतात भगवंताला. महाराज भगवंताला सुद्धा आवडीचं जर कोणी असेल तर संत आहेत, म्हणून संतांच्या सानिध्यात राहा. बरं तुकाराम महाराज आम्हाला सांगता संतांच्या सानिध्यात राहा, बरी आहे जोडी म्हणून, पण तुम्ही काय कोणाच्या सानिध्यात राहता? तुमचं सानिध्य कोणाचं आहे? महाराज म्हणतात अहो माझे सुद्धा सखे सोयरे सज्जन भोळे भाविक हरिजन. माझे सखे सज्जन सोयरे सज्जन भोळे भाविक हरिजन, माझे सुद्धा तेच सखे आहेत आणि तेच माझे सोयरे आहेत. म्हणूनही किंवा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. असा काळ नाम घडी वाया जात नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाये आम्ही माथा दिले पाये. आम्ही माथा दिले पाये. आम्ही माथा दिले पाये. जगा काळ खाये आम्ही माथा दिले पाये. आम्ही माथा दिले पाये. आम्ही माथा दिले पाये. जगा काळ खाये आम्ही माथा दिले पाय. आम्ही माथा दिले पाय. आम्ही माथा दिले पाय. हे जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये. माथा दिला पाये. आम्ही माथा दिला जगा काळ खाये आम्ही माथा दिले पाय. महाराज म्हणतात यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा. घरटी फिरे भोवती. महाराज बोलतात की नाही काळ या शब्दानं यमधर्म घ्या आणि घडी या शब्दानं समय घ्या. एक क्षण सुद्धा वाया जात नाही संतांच्या सानिध्यात. एका क्षणाचा हिशोब होतो महाराज संतांच्या सानिध्यामध्ये. महाराज म्हणतात स्वतः भगवंत त्याचा हिशोब ठेवतो. स्वतः चित्रगुप्त त्याचा हिशोब ठेवतात की बाबा याचा अर्ध क्षण घडता संतांची संगती. अशा प्रकारे हिशोब राहतो. महाराज म्हणतात घडी वाया जात नाही. काळ नाही आणि घडी वाया जात नाही. काय आहे संतांच्या सानिध्यात राहण्याचा परिणाम हा आहे महाराज की संतांना स्वतः आपल्या उद्धाराचा कळवळा आहे. गुरुदेव मारुती बाबांना फार सुंदर अर्थ सांगितला ज्ञानेश्वरीचा. 9व्या अध्यायामध्ये अश्य धर्मस्य अस्त्रदधाना पुरुषा माम अप्राप्य मृत्यू संसार वर्तमनी निवर्तन्ते. तिसरा श्लोक जो आहे अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अस्य धर्मस्य अश्रद्धाना पुरुषा माम अप्राप्य मृत्यू संसार वर्तमनी निवर्तन्ते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की माझ्यावर ज्याची श्रद्धा नाही ना अर्जुना तो मृत्यू संसारात वाहत जातो आहे की नाही, तो मला प्राप्त होत नाही. मग आता कहो ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावरती भाष्य लिहायला बसले. मग ज्ञानेश्वर महाराजांनी तीच भाषा वापरायला पाहिजे. कारण की पदाची कोर नसंडी म्हणणारे ज्ञानोबर आहे की नाही. बोलत बोलत धसाळ गेलो बोलणारे ज्ञानोबर आहे. किंवा तू संत असता म्हणे रतसी परी कथेशी से न करशी. निवृत्तीनाथांनी एकदा त्यांना सावध केलेलं आहे. माऊली अहो तुम्ही फार बोलता पण तुम्ही संतांच्या स्तवनात रत होता आणि श्लोकार्थ दुरी गेला. ज्ञानेश्वर महाराज बोलतात श्लोकाचा अर्थ दूर जातो. आता मी श्लोकाच्या बाहेर बोलणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबा आहे. पण श्री गुरुची ही प्रतिज्ञा सांडून टाकतात केवळ तुमच्या आमच्या करता. कशी सांडून टाकतात या श्लोकामध्ये गुरुदेव मारुती बाबांनी फार सुंदर भाव सांगितला. मारुती बाबा म्हणले पहा ज्ञानोबाचा काय कळवळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय अंतकरणामध्ये सामान्याबद्दल तळमळ आहे ही या श्लोकातून दिसते. या श्लोकावर ज्ञानोबारांना भाष्यच केलं नाही महाराज. या श्लोकावर ज्ञानोबारांनी भाष्यच केलं नाही.
का बरं? हे खालच्या ओव्या दिसतात की नाही, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची आपद्र आळते, अभेरून गोचळ अशुद्ध कान सेविते, किंवा कमलकंदोन धरधुरी नांदणू एकीचे घरी परिपराग सेविजे, भ्रमरियराचे फुलची ओरे, ऐक नाही, निदैवाच्या परिवरी लोह्या रूप, इतकेच ओव्या आहेत. आणि तुम्ही म्हणता भाष्य केलं नाही कसं काय? तर त्याचा अर्थ असा आहे पहा. या श्लोकाचा अर्थ आहे की मला जे प्राप्त होत नाहीत, माझ्यावर जी श्रद्धा नाही, माझ्या किंवा धर्मावर ज्याची श्रद्धा नाही, माझ्यावर ज्याची श्रद्धा नाही, तो मृत्यू संसारात वाहत जातो, असा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं लिहिलंच नाही. मग पाहे पा दूध पवित्र आणि गोड, ह्याचा अर्थ कसा करता? बाबा म्हणले, फार सुंदर बोलले. बाबा म्हणले पाहे पा दूध पवित्र आणि गोड, याचा अर्थ असा आहे, पहा बरं, दूध पवित्र आहे, गोड आहे, पाशीच आहे, त्वचेची पदरा आळ, त्या काशेला दूध आहे. पण काय करावं या गोचिडाला? तो मात्र रक्तसेवन करतो. तसा अर्थ करू नका म्हणले महाराज गुरुरे मारुती बाबा. जर असा अर्थ केला म्हणले तर माऊलीत्व अवच्छेदकानं आपल्याला हाक मारता येणार नाही, किंवा जे खडांची व्यंकटी सांडो हे म्हणता येणार नाही. मग कसा अर्थ करता? पहा बरं, दूध गोड आहे, पाशीच त्वचेची आपद्रा, काय करावं? आमच्या बाळ्या जेवतच नाही. एखादी माता माऊली म्हणते का नाही, आमचा बाळ्या जेवतच नाही. वास्तविक जेवत नाही हे सांगायचं आहे का भरपूर जेवावं ह्याच्याकरता हे वाक्य आहे? भरपूर जेवावं ह्याच्याकरता हे वाक्य आहे. जेवत नाही हे सांगायचं नाही आहे, तात्पर्य त्याच्यात नाही. ती म्हणते माझं बाळ्या जेवतच नाही हो, काय करावं? याचा अर्थ असा आहे त्यांनी भरपूर जेवावं. तसं पहा बरं, दूध पवित्र आहे, गोड आहे, आणि पाशीच त्वचेची पदराळ आहे, काय करावं? त्या गोचिळाला सेवन करत नाही होतो. ज्ञानोबा आहे त्या गोचिळाबद्दल चिंता व्यक्त करतात. पण काय आहे, शंका अशी आहे, गोचिळाचं अन्न काय आहे? रक्त आहे. आणि मग तो दूध कसं काय सेवन करेल? अहो, प्रकृतीनंच त्याचं अन्न ते बनवलेलं आहे, तर तो कसं काय रक्त सेवन करेल? आहे की नाही? बरोबर आहे ना? मग जर रक्त सेवन करणार नाही, दुसरी गोष्ट, पाशी त्वचेची पदरा आळ, आपल्याला या मंदिराच्या पलीकडे काय चाललंय दिसत नाही, तर त्याला पाशी त्वचेची पदराळ रक्त सेवन करणाऱ्याला दूध दिसलच कसं काय? आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या ओवीमध्ये फार सुंदर आणि दृष्टांत दिलेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरं, पाशी त्वचेची पदराळ आहे ना, आता दुसऱ्या दृष्टांतामध्ये फार सुंदर त्याच्याही पेक्षा वरचढ दृष्टांत दिला. महाराज म्हणतात का, कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकीचे घरी, परिपराग सेविजे भ्रमरी, ये चिखलोची उरे. ऐक नाही, नांदणूक एकीचे घरी, तिथं पडदाड होता ना गोचिडाला, रक्त सेवन दूध सेवन करण्यासाठी पडद्याची आणि व्यवधान होतं ना, आता ते व्यवधान दूर करतो. नांदणूक एकीचे घरी, एकाच घरात राहतात, तो बेडूकही राहतो तिथंच, आणि तिथंच मकरंदही राहतो. त्या बेडकानं चिखल खाणं सोडून द्यावं, मकरंद सेवन करावं. आणखीन एक शंका केली लोकांनी, म्हणले को मकरंद सेवन करावा, बेडकाने चिखल खाऊ नये, बरोबर आहे, पण अनन्य गती के कमळा, हे जे कमळ आहे ना, ते सूर्यविकाशीने लागतं. सूर्यविकाशीने असला, सूर्य जर उगवला नाही, मधुकरीच बंद, मग काय खाव त्याने? खाव काय बाबा म्हणायचे, मधुकरीच बंद, मग काय खाव त्याने? पण आणखीन एक ओवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परितेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. आता ज्ञानोबराय हे बोलत असताना अशा ठिकाणी जाऊन बोलतात की तो निदैव झोपडीत बसलेला आहे, आणि ज्ञानोबराय त्याच्या उमोठ्यात आहेत उभे, आणि त्याच्या उमोठ्यात ज्ञानोबराय उभे राहून त्यालाही ऐकू जावं आणि आपल्यालाही ऐकू जावं, याच्याकरता देहलीदीप न्यायानं ज्ञानोबराय बोलतात. त्यालाही ऐकू गेलं पाहिजे. काय करावं? अहो, ते नाही का, ते साऊंडवाले हे संतोषबा बसलेले आहेत तिथं सोन्याच्या गिन्या आहेत, हो, तांबा आहे, सोन्याच्या बिस्किट आहेत, तिथं खनसांवर का उद्या त्याच्यावरच बसलेला कधी. राम राम राम. हो, अशा पद्धतीने ज्ञानोबराय बोलले. मग एका जणांनी शंका केली, हो महाराज, आम्ही बी संस्थेत शिकलेलो आहे म्हणले, आणि आम्ही गाथा वाचलेला आहे का, क्षणभंगूर हे जाय न करता, राजगिरी सत्ता नाही हाती, हो, किंवा काळा नळाची कुंडी, घातली लोण्याची उंडी, माशी पाखडी तव हे सरे, हे विपायागी पडे तरी भस्म होऊन एवढे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा, या चुके दोही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा, हा परिणाम कपी ध्वजा कश्म लगा. हे सर्व आम्ही ऐकलेलं आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोणा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराय ओढसागा, हे सर्व ऐकलंय आम्ही महाराज. अल्पायुष्य मानवी देह शतगणले त्या कित्येक प्रमाण आहेत, आणि म्हणून त्याने कधी लोह्या काढाव्या,
तुम्ही म्हणता निदैव तिथं बसलेला आहे, त्याच्या खाली सोने आहे, त्याचा भावही आता अलीकडे वाढलेला आहे, बरोबर आहे. पण त्याने कधी सोनं काढावं आणि कधी भोगावं, महाराजांनी आता टोकाचा दृष्टांत दिला. महाराज म्हणले, बहुमृग जड देखून डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा. याला पूर्वापार संगती लावणं म्हणतात. पूर्वाध्यास उत्तराध्यास. पूर्वापार संगती. पूर्वापार काय चालला विषय, की काहीही करावं त्या बेडकाने चिखल खाऊ नये, काहीही करावं त्या गोचिडाने रक्तसेवन करू नये, आणि काहीही करावं ह्याने ते सोनं उकरून काढावं. तिकडे पायाडू काढणं होईना, सोनं उकरून त्यांनी खावं, त्यांनी तो भाऊ भावा. अशा प्रकारे सांगितलं ना. मग आता इथं अन्वयी तसाच करा. मृत्यू म्हणले, बहुमृग जड देखुनी डोळा, अमृताचा गिळता गळाळा न थुंकी दे. आता त्यानं तो अमृताचा घोट गिळत असताना मृगजड पाहून तो घोट थुंकू नये. मग काय करावं, तो घोट गिळून घ्यावा अमृताचा. दिव्य तेज पुंज काया होईल, पण तरीही त्यानं ते सोनं काय करावं, काढावं आणि त्याचा उपभोग घ्यावा. तद्वत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो आपली तर लायकीच नाही काही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी हाताला धरलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही, योग्यता नसताना माझ्या बाळाला ते पद प्राप्त व्हावं, हेच तर ह्याला तर माऊली म्हणतात. हेच माऊलीचं आवश्यक आहे, की आपल्या आईला आपलं पोरग कधीच वंगडवानं वाटत नसतं. त्या आईला आपल्या पोरासारखं सुंदर काहीच वाटत नसतं. ती म्हणते माझा बाळा म्हणजे वाघ आहे. आता वाघ तो कसा असतो ते वर्णन वेगळं आहे, पण तिला कधी वाटत नसतं. तसं ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या करता हा कळवळा व्यक्त करतात. जर असा जर अर्थ केला नाही, असा जर अर्थ केला नाही, तर मग मात्र ज्ञानेश्वर महाराजांना जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो हे म्हणता येणार नाही आपल्याला. महाराज आहे का नाही, असे ज्ञानोबा आहे कळवळा व्यक्त करतात. फार सुंदर अभंग आहेत. ज्ञानेश्वरीच्या एक 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 ओवीचं चिंतन करावं, की ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्येक ठिकाणी सामान्य लोकांसाठी तळमळ व्यक्त होते. सामान्य लोकांसाठी जे काही कळवळा ज्ञानोबाऱ्यांचा तो व्यक्त होत राहतो. म्हणून महाराज म्हणतात, की या संतांची जोडी बरी आहे, बहु बरी ऐसी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया. महाराज म्हणतात, एक क्षण सुद्धा वाया जात नाही, आणि काळ त्यांच्यावर बळ करत नाही संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर. पण संत स्वतः चिंतन करतात, पण आम्हाला काय त्याचा उपयोग आहे का? महाराज म्हणतात, ते आपल्या करता नौका झालेले आहे. अभंगाचं तिसरं चरण, करुणी चिंतन करवावे आणि का, करुणी चिंतन करवावे आणि का, करुणी चिंतन करवावे अनेका, करुणी चिंतन करवावे अनेका. तोया झाला लोकांना जगी, तोया झाला लोकांना जगी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी. तोया झाला लोका भाव जगी, तोया झाला लोका भाव जगी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी. करुणी चिंतन करवावे अनेका, तोया झाला लोकांना जगी. फार सुंदर गातात ते. काय आज पण जरा मूळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, स्वतः संत चिंतन करतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः. स्वतः चिंतन करतात, आहे की नाही? हो, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. महाराज बोलतात की नाही, हो आम्हाला दुसरं काही कळत नाही म्हणतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हो रात्रंदिवस नुसतं एकच काम काय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. थोडासा स्वर देतात, जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज बोलतात, स्वतः जागृती स्वप्ने पांडुरंग,
स्वतः महाराजांची वाणी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला जे. बरं आपल्याला सांगताना तरी बोलतात की नाही, आपल्याला सुद्धा काय सांगतात महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, आहे की नाही, देवाचे चिंतन करुणिया मन एकविध, सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा कृष्ण हरी, सोपे हे साधन लाभ येतो घरा. अशा प्रकारे महाराज म्हणतात, हे पहा स्वतः चिंतन करतात आणि इतरांनाही करतात, आहे की नाही. सदा विचार ये तस्मात, पंचदशिकार फार सुंदर सांगतात. जगत जीव परात्मना, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. अशा प्रकारे मी कोण आहे ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. असा विचार कायम करत राहतात. हो आपणही विचार करतो महाराज, पण आपला विचार कायम विषयाकडे धाव घेतो. हो आपण कायम विषयाकडे चिंतन करत राहतो. विषय विषयाचा पडी पाडू, गोळ परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू दिवासी झाला. आपलं नुसतं विषयाकडे परांच खाणी व्यतृणात स्वयंभू कशी धीरा पश्यती अंतरात्मन. काहीच लोक असतात की जे अंतर्मुख असतात, बाकी सर्व बहिर्मुखच असतात महाराज. साधू लोक अंतर्मुख राहतात, बाकी लोक बहिर्मुख राहतात. साधकाचं जीवन असं असते पहा, की ते संतांच्या सानिध्यात परिपक्व झालेलं साधकाचं जीवन तेच अंतर्मुख राहू शकते, बाकी लोकांचं सांगता येत नाही. महाराज म्हणतात आपण कायम विषयाच्या दारात राहतो. एक जण दारू पिला, बर का, दारू पिला आणि दारू पिला म्हणजे आपल्या गावातला नाही, आणखीन 15-20 मिनिटं मला थांबायचं इथं. तुम्ही म्हणताल मग हो या टाकळीचं नांदखेडचं कधी सांगसाल, तर तिकडे गेल्यावर इकडचं सांगू. तिकडे गेल्यावर बर का. एक जण फार दारू पिला रस्त्यानं पडला. आता ते काय आहे, तुमच्याकडे काय पेरतात, सोयाबीन, तूर, हरभरा, सोयाबीन, उडीद, आणखीन काय काय पेरतात. आणि त्या पेरण्यामध्ये त्याच्यामध्ये होते तण होते, आणि ते तण झाल्यानंतर शहाणा शेतकरी काय करतो, डवरे हाकलतो, त्याच्यात वखरं हाकलतो. आणि मग ते वखरं डवरे हाकलल्यानंतर मग ते काही काही थोंबा अशा असतात की जातच नाहीत. त्या जे गवताच्या थोंबा असतात त्या जात नाहीत. आणि मग जात नाही तर तो शहाणा शेतकरी काय करतो, दगड बांधतो, तरी थोंबा जात नाही. मग उभा राहतो तरी थोंबा जात नाही. काही काही थोंबा एवढ्या जबर राहतात की ते डवर मोडते पण थोंब हलत नाही. कसे कीर्तनात काही काही अशा थोंबा जबर आहे की तू काही कर तिकडे, काही सांग, आम्हाला काहीच घेण नाही, डोळे उघडत नाही मी. जे ते रामकृष्ण हरी पासून डोळे लावल्यात म्हातारीनं, अजून उघडले नाही. म्हातारीकडे पाहू नका आता, म्हातारीला मलाच माहित आहे, जाकली 1.25 लाखाची. विठ्ठला 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 एका जणांनी दारू पिली. तुकाराम रायांच्या गाथ्यातही फार सुंदर चिंतन आलेले आहेत या गोष्टीचे. एका जणांनी दारू पिल्यानंतर पडला खाली. बरं पडल्यानंतर त्याला उठता येत नव्हतं. तर ते 2-5 लोक गेले, म्हणले को आपल्याच एरियातला दिसतो, चला चला पकडा. म्हणले काय याला उठता येत नाही, काय दारू पिला. म्हणले घातला महाराज तसाच गाडीत नेला अकोल्याला नेला. डॉक्टरने त्याला काय उलट पालट करून इंजेक्शन गोळ्या काय दिले. आणि नंतर त्याला सांगितलं जा म्हणले तुम्ही आता झाले ठीक झाली तुम्ही आता. तो म्हणला हो डॉक्टर, अहो दररोज दारू पित होतो आणि मला असं कधी झालं नाही, उठता येत नव्हतं, आज मला चालताच येत नव्हतं, उठता येत नव्हतं, नेमकं काय कारण आहे. डॉक्टर म्हणले अहो जाऊ द्या म्हणले, तुम्ही दररोजच दारू पिता, कशाला काय करता म्हणले, जा घरी, काही हरकत नाही म्हणले, झालं तुमचं ट्रीटमेंट झाली तुमची, जा बाबा. तो म्हणला नाही मला कारण सांगितल्याशिवाय मी जाणार नाही. अशा प्रकारे त्यानं हट्ट धरला. डॉक्टर म्हणला हो वेडेपणा करू नका, आज तुम्ही काय केलं, या पॅन्टचं बटन या इथं शर्टाला लावलं. दारूच्या नादानादात एवढं ते दारू पिलं की ते इथलं बटन इथं लावल्यावर कसं उठता येईल, आहे की नाही. लय अवघड काम महाराज. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. तुकोवर आहे किंवा कबीर महाराज काय बोलतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलव का दाम खर्च कर्म में मिट्टी आती है. व्यसनाचे एवढे नादाला लागलो आपण, आपल्याला गाथा माहित नाही, आपल्याला गीता माहित नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी माहित नाही महाराज. आपण हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही महाराज.
हो, आपल्याला शिखा कुठं गेली आपली माहिती नाही, आपल्याला आपलं उपनयन कुठं गेलं माहिती नाही, आपल्याला आपला अन्नप्राशन संस्कार कुठं गेला माहित नाही, आपल्याला गर्भाधान संस्कार कुठं गेला माहित नाही, आपल्याला काहीच माहित नाही, नामाधान संस्कार सुद्धा माहित नाही आपल्याला 16 संस्कारापैकी. आपण नुसतं हिंदू म्हणून घेतो आपल्याला, पण हिंदूचं एकही गुण आपल्यामध्ये नाही. तुम्हाला सांगतो, आपल्याला जर कोणी संपवणार असेल तर एकच माणूस संपवणार आपल्याला, तो म्हणजे आपणच. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम मौसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. आपला शत्रू आपणच आहे महाराज, दुसरा कोणीच शत्रू नाही आपला. हो, ते लोक काय महाराज, छोटा पोरगा असतो आणि टोपी घालून त्याला त्या मदरशात नेतात ते लोक. आपल्याला मंदिरात जायची लाज वाटते, हो लाज वाटते आपल्याला मंदिरात जायची. काय सांगावं, विठाला 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 संतांच्या सानिध्यात राहिले तर एक फायदा होतो. काय, स्वतः चिंतन करतात, करुणी चिंतन करवावे अनेक लोकांना चिंतन करवतात, स्वतःही चिंतन करतात. चला हरिपाठाला, चला हरिपाठाला. आपली इच्छा नसते, आपलं असते की आपल्याला लवकरात लवकर तिकडे पायपा बदलायला जायचं असते, पण ते हळूहळू महाराजच्या सानिध्यात आले की मग चला हरिपाठाला, की हरिपाठ करून घेणार, चला काकड्याला की लगे काकडा करून घेणार, हो चला नामस्मरणाला. हळूहळू हळूहळू आपल्याकडून परमार्थ करून घेतात. महाराज म्हणतात करुणी चिंतन करवावे अनेका, तो या झाला लोकांना अवजगी. स्वतः ते नौका झालेले राहतात. संत हे नौका आहेत. आता इथं शंका अशी आहे क्षितिज महाराज, शंका अशी आहे की भगवंताचे नाम जर या भवसागरातून तरुण जाण्यासाठी नौका म्हणून जर तयार असतील तर संत रूपी नौका कशा करता आणखीन एक, आहे का नाही? बरोबर आहे की नाही? टाकडी कुरेशीला जर अकोल्यावरून 50 गाड्या येत असतील एसटी बसच्या, या एसटी महामंडळाच्या, तर मग 51व्या गाडीसाठी आणखीन अर्ज कशा करता, काय अट्टहास कशा करता करायचा? बरोबर आहे ना? हे लक्षात येतं ना तुमच्या? हे जसं भगवंताचे नामच जर हे नौका तारून जाण्यासाठी नामरूपी नौका आहेत, तर मग संत वेगळी नौका कशा करता? बरोबर आहे ना? नावाची या सहस्रवरी नावाई अवधारी साजुनिया संसारी तारू जाहलो. माझे 1000 नाम, या एक 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 नाम माझं भवसागर तरुण जाण्यासाठी या सर्व जीवांना माझी नौकाच काम करेल. ते नाव म्हणजे नौकाच आहे माझी. मग अशी नौका असताना तो या झाला लोकांना अवजगी. भगवंत तुकोबराय म्हणतात, तो संत, तो भगवंत, तो काय, तो भाविक, तो सज्जन काय झाला, या सर्व लोकांना नावच झालेला आहे भवसागर तरुण जाण्यासाठी. मग सज्जनाचे नाव घ्यायची म्हणजे त्या गाडीत बसायचं का ह्या गाडीत बसायचं, पार्टी कोणती धरायची नेमकी, आहे का नाही? हो, झेंडा कोणता झेंडा घेऊ हाती, आहे की नाही? नेमकं काय करायचं? महाराज म्हणतात हे पहा, भगवंताच्या नौकेला, नामरूपी नौकेला एक बारकावा एक आहे, तिथं एक तर भगवंत स्वतः नौका झालेला नाही, संत मात्र स्वतः नौका झालेला आहे. दुसरी गोष्ट, भगवंताचं नाम हे छिद्रांकित नौका आहे. काशत जर्जर नावे रिघोणी केवी निश्चिंत होवावे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जर असं जर छिद्रांकित नौका असेल तर आपण भवसागरातून पलीकडे तरुण जाण्याची शाश्वती नाही. पण संत हे स्वतः नौका झालेले आहे. काम क्रोधाचे जे तडाखे आहेत ते स्वतःकडे घेतात. आणि महाराज म्हणतात आत्मबोधाच्या पांजिरासू येते ते. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, भगवंत म्हणतो नाही मी मागे पुढे उभा आहे सांभाळीत, ही भाषा आहे भगवंताची. पण मात्र ज्ञानेश्वर महाराजांची ती भाषा नाही. देह वैकल्याचा वारा जडे लागे रे या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजिरा सुये. आतमध्ये त्याला घालतो बाबा, त्या पिंजराच तयार करतो त्याला. अशा प्रकारे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात तो या झाला लोका नाव जगी. स्वतः संत नौका झालेले आहेत. आणि आज आपल्याला कोण आहे सांगा, कोण तारतय? सद्गुरु श्रीराम महाराज आपल्या जीवनातून जर वजा केले तर काय अर्थ आहे आपल्या जीवनाला? सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु वासुदेव महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनात नाहीत, काय अर्थ आहे आपल्या जीवनाला? आज महाराज आमच्याकडून नाही आमची लायकी पण भक्ती घडते, नाही आमची लायकी कीर्तन ऐकण्याची, तरीही आम्हाला येऊन बसतो. आम्ही का तर संतांच्या सानिध्यामुळे आपण इथं. आणि काय होतंय, आपल्याकडून परमार्थ घडतो. महाराज म्हणतात स्वतः चिंतन करतात,
आणि इतरांनाही करवतात. मग स्वतः कोणतं चिंतन करतात? महाराज म्हणतात स्वतः पांडुरंगाचं चिंतन करतात. विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी करुणे चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी. स्वतः संत चिंतन करतात आणि असे जे संत आहेत ना, जे इतरांनाही तारतात आणि स्वतःही करतात. विवेक चूडामणी मध्ये फारच सुंदर वर्णन आहे पहा. शांता महांतो निवसंती संता, वसंत वल्लोक हितम चरंता, तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जना, न अन्य हेतू ना पितारयंता. किंवा सतरती सतरती लोकांस तारयती. वा, सतरती स्वतःही तरतात पण लोकांनाही तरतात. आणि तुम्ही आता आरती म्हटली पहा, काय शेवटचं चरण पहा, त्याच्यामध्ये नौका झालेला आहे, नौका शब्द आलेला आहे. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात काय झालं भगवान, नवका तव चरण स्वामी दास गुणूचे मान्य कला कवन. शेवटच्या चरणात आलेला आहे की नाही. भगवान काय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचे चरण म्हणजे काय आहेत? ती नौका झालेली आहेत आपल्या करता, आहे की नाही. भवसागर तरुण जाण्यासाठी ही नौका आहे. महाराज म्हणतात हे पहा, असे जे संत आहेत ना, त्या संतांच्या चरणावर माझं डोकं आहे, कारण की ते परोपकारी आहेत. अभंगाचं शेवटचं चरण बोला. तुका म्हणे ऐसा परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी. तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी. ओ त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, बहु भरी ऐसी भाविकाची जोडी, बहु भरी ऐसी भाविकाची जोडी. त्यांच्या पायावरी डोळे माझे, हो त्यांच्या चरणावरी डोळे माझे, बहु भारी ऐसे भाविकाची जोडी, बहु भारी ऐसे भाविकाची जोडी. ओ काळ नाही घडे जात माया, काळ नाही घडी जात माया,
आई घडी तात वाया हो काळ आई घडी जात वाया बहु भरे ऐसे भावे काची जोडी बहु भरे ऐसे भावे काची जोडी का म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. महाराज म्हणतात ऐसे जे परोपकारी त्यांच्या पायावर माझं डोकं आहे. कैसे परोपकारी? महाराज म्हणतात काळ नाही ऐसे परोपकारी, घडी वाया जात नाही ऐसे परोपकारी, करुणी चिंतन ऐसे परोपकारी, करवावे आणि का ऐसे परोपकारी. आणि महाराज म्हणतात असे जे परोपकारी संत आहे की जे स्वतःही तरतात आणि इतरांनाही तारण्यासाठी कायम इथं येत जात राहतात, सोहळे आपले करून घेतात केवळ लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. अशा प्रकारचे जे संत आहेत ना त्या संतांच्या चरणावर माझं डोकं आहे. महाराज म्हणतात अशा संतांच्या चरणावर जर जगद्गुरु तुकाराम महाराज डोकं ठेवतात तर आपल्याला किमान नाम घेऊन ऐका त्यांचं. तर महाराज म्हणतात मोठ्या प्रेमानं नाव घ्यावं. ज्ञानेश्वर माऊली